तर मित्रांनो, तुम्हाला अत्यंत महत्त्वाची गोष्ट एक सांगायची. हे 2 गोळे पाहिजे. पहिलं राईट, मग लेफ्ट. सुप्रभात मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे रविवार आणि आत्ता वाजले सकाळचे 6:30. आता मी एडिटिंगला बसतोय. आजची दिवसाची सुरुवात ब्लॉगच्या एडिटिंगने होती. या ब्लॉगला सुरुवात करूया. सकाळी मी तुम्हाला 6:30 वाजता भेटलो होतो आणि त्यानंतर आपण आत्ता रात्री 9:45ला भेटतोय. त्या उशिरा आपण का भेटतोय हे मी तुम्हाला सांगतो. सकाळी 6:30ला एडिटिंग सुरू केलं होतं. त्यानंतर पूर्ण एडिटिंग करून व्हिडिओ अपलोड व्हायला आणि लाईव्ह व्हायला 6:30 तरी वाजले संध्याकाळचे, म्हणजे जवळपास 12 तास. तर एवढा वेळ एडिटिंगला का? तर ह्याचं कारण आहे की मध्ये नाश्ता, मग दुपारचं जेवण, या सगळ्या गोष्टी करता करता आणि व्लॉग थोडासा मोठा झाला आहे. जवळपास 13-13.5 मिनटाचा ब्लॉग झाला आहे. त्याच्यामुळं त्याच्यात बराच वेळ लागला. त्यामुळं थोडंसं जे मला मध्ये असं आराम करावा लागतं, कारण जास्त वेळ मी कंटिन्यू काम नाही करू शकत, जास्त वेळ बसू नाही शकत. तुम्हाला तर माहितीच आहे सगळं. ज्यांनी आधीचे ब्लॉग बघितले असतील त्यांना माहिती असेल. त्याच्यामुळं जास्त वेळ बसू शकत नाही. पण एवढा वेळ बसल्यानंतर थोडासा त्रास व्हायला लागला मला. त्याच्यामुळं व्हिडिओ एकदा का अपलोड केला, 7चं शेड्यूल टाईम लावलं, एक अर्धा तास पडलो. त्यानंतर एकदम बरं वाटलं, फ्रेश झालो. संध्याकाळचा स्नॅक्स थोडीशी दाबेली खायची इच्छा झाली, ती मागवली. ते खाल्ल्यानंतर आत्ता मी कुठं जराशे 1-2 ज्यांना मी सबस्क्राईब केले, ज्यांना मी माझा आदर्श मानतो, त्यांचे व्हिडिओ पाहिले, त्यांचे व्लॉग्स पाहिले आणि आत्ता फायनली जिओ हॉटस्टारवर धुरंधरचा सेकंड पार्ट द रिव्हेंज स्ट्रीमिंग होतो आहे. त्याच्यामुळंच आता 10 वाजायला आले साधारण आणि आता मी बसलो आहे तो मूवी पाहायला. कारण माझा सेकंड पार्ट राहिला होता. आपण फर्स्ट पार्ट पाहिला होता मूवी थिएटरमध्ये जाऊन, आणि आत्ता मला मध्ये जमलं नाही. माझे जे काही प्रॉब्लेम्स होते, दवाखान्याचे पळापळ सगळी, त्याच्यामुळे जमलं नाही. त्याच्यामुळं आता घरी बसून निवांत आत्ता 10 वाजता मी मूवी सुरू करणार आहे. मूवी खूप मोठा आहे. मस्तपैकी शांत निवांत बसून सोफ्यामध्ये अगदी आरामशीर टेकून मूवी एन्जॉय करणार. तर बहुतेक मी तुम्हाला आता डायरेक्ट उद्या सकाळीच भेटेन. तर आत्तासाठी तुम्हाला गुड नाईट. उद्या मी गुड मॉर्निंग करायला परत येतोच. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात तर नाही झालेली, गुड आफ्टरनून. म्हणजे तसं कामाला लवकरच उठलो होतो सकाळी, पण कामाच्या गडबडीमध्ये बोलणं तुमच्याशी राहून गेलं. मग आता फायनली तुमच्याशी बोलतो आहे. गुड आफ्टरनून, वेलकम टू न्यू डे. तसंही कामाला सकाळी लवकर सुरुवात केली होती. आता दुपार झालेले आणि अजूनही पुण्यात पावसाचा नामोनिशाण नाही. अजूनही प्रचंड गरमी आहे, अवघड झालं आहे. पण तसं आज जरा ढगाळ वातावरण आहे, पण हे रोजच होतं. त्यामुळं पाऊस जेव्हा येईल तेव्हाच खरं. हां, पण पाऊस आला तर तो समाधानकारक हवा आहे. नाही तर तुम्ही पाहिलं जाता की शेतकऱ्यांचं नुकसान झालं. जोरदार पाऊस आला, विजेच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यासह. त्याच्यामध्ये केळीची शेती कितीतरी एकर पूर्ण नासाडी झाली, त्याची फार हाल झाले शेतकऱ्यांचे. तर अशा पद्धतीने होणं काही योग्य नाही आहे. पाऊस आला तर तो समाधानकारक आला तरच मजा आहे, नाहीतर असं नुकसानदायक होणार असेल तर त्यांना आलेलंच बरं. तर चला मग आता व्लॉगला सुरू करूया, म्हणजे हा दिवसाची सुरुवात करूया. चला मग आता मी कामाला बसतो परत आणि बघूया काय काय होतं आहे पुढं. रोज सरबतनी सुरुवात केलेली आहे. उन्हाळा असल्यामुळं जरा रोज सरबत चिल्ड एकदम घेतोय. हा ढगाळ नजारा पाहत. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजलेत आत्ता 10:30. नाश्ता 9 वाजता झाला. पोहे आवडीचा नाश्ता होता. नाश्ता केल्यानंतर आठवलं की अरे आपले सकाळचे गोळ्याच संपलेत, जे काल मला आणायला हवे होते पण काल लक्षात नाही आलं. आणि आज नेमकी एक गोळी होती असं मला वाटलं होतं, पण गोळ्याच नव्हते. त्याच्यामुळं आता मला इन बिटवीन द ड्युटी आत्ता मला बाहेर जावं लागतं आहे. गोळ्या आणायच्या आहेत आणि काही 2 गोष्टी आहेत. आईची पण काही गोळी आहे ते, आणि माझे जे गोळ्या राहिलेत म्हणजे आत्ता सकाळचे ते घेऊन यावं लागतील. तर ते मी आत्ता आणायला चाललो आहे. तर चला खाली जाऊन येऊया जरा.
गाडी घेऊन चाललो आहे. तसं चालत जायची इच्छा होती, पण गाडी ह्यासाठी नेतो आहे की टाईम लिमिट ऑन ड्युटी आहे ना, त्यामुळं. हे 2 गोळ्या पाहिजे, एक स्ट्रिप. गोळ्यांचं काम झालं आहे आपल्या. गाडी पलीकडे लावलेली आहे. हा रस्ता क्रॉस करून पलीकडे आलो आहे कॅश काढायला. चला आता रोड क्रॉस करायचं आहे. राईट मग लेफ्ट. गोळी आणली मित्रांनो, आणि आता जस्ट एक गोळी घेतली आहे. मित्रांनो, तुम्हाला अत्यंत महत्त्वाची गोष्ट एक सांगायची रिगार्डिंग मेडिसिन्स. खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की मी आत्ता मेडिकलमध्ये गेलो होतो. त्यांना जी माझी गोळी संपली होती त्याची स्ट्रीप, शक्यतो आपण तेच करतो, त्यांना मी ती दाखवली. त्यांनी ते चेक केलं. ते म्हटले सेम गोळी नाही आहे, थोडंसं सिमिलर आहे. तर त्यांना म्हटलं सिमिलर नको, तुम्ही एक काम करा, माझ्याकडे प्रिस्क्रिप्शन आहे, तुम्ही प्रिस्क्रिप्शनमध्ये गोळी बघा. प्रिस्क्रिप्शन दाखवली. ते म्हटले प्रिस्क्रिप्शनमध्ये जी गोळी आहे आणि जे तुम्ही मला स्ट्रीप दाखवली आहे संपलेली, ती गोळी बिलकुल मॅच होत नाही आहे. म्हणजे प्रिस्क्रिप्शनमध्ये दिलेली गोळी थोडीशी हाय डोस आहे थोडासा, आणि जे मला गोळी दिली गेली होती म्हणजे ज्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल आहे त्याच मेडिकलमधून मी ती गोळी घेतली होती, आणि ती गोळी मला देण्यात आली प्लेन. तर तो म्हटला प्रिस्क्रिप्शनप्रमाणे तुमची गोळी होती आधीची ती चालू नव्हतीच. तर असा प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे माझं एकच सांगणं आहे तुम्हाला, जेव्हा डॉक्टर तुम्हाला प्रिस्क्रिप्शन देतात त्यानंतर तुम्ही जेव्हा मेडिकलमध्ये ती गोळी आणायला जाता, एवढं लक्षात ठेवा की प्रिस्क्रिप्शनमध्ये जे लिहिलेलं आहे गोळीचं नाव सेम ॲज इट इज गोळी घ्यायचा प्रयत्न करा. मेडिकल कधी कधी म्हणतं की कंटेंट सगळा सेम आहे, फक्त कंपनी वेगळी आहे किंवा सिमिलर गोळी देऊ का. तर ह्यावेळी तुम्ही तुमचं डोकं चालवण्यापेक्षा सरळ डॉक्टरांना फोन करायचा आणि त्यांच्याशी त्या मेडिकल जो तिथला असेल मेडिकलवाला त्याला डॉक्टरांशी बोलायला द्यायचं किंवा तुम्ही बोलायचं गोळी संदर्भात. कारण कसं आहे मित्रांनो, मेडिसिन्स जे आपल्याला दिले जातात ते खूप महत्त्वाचे असतात. त्याच्यात जर 19-20 झालं तर चुकीच्या पद्धतीने ट्रीट होऊ शकतात गोष्टी, असं माझं म्हणणं आहे. त्याच्यामुळे शक्यतो प्रिस्क्रिप्शन वाईज गोळी घ्यायचा प्रयत्न करा, एवढं सांगणं होतं. आणि काळजी घ्या. तर आता मी घरी पोचलो आहे, गोळी पण घेऊन झालेली आहे. आता जरा कामाला सुरुवात करतो. आत्ता 8 रात्रीचे, आणि तुम्हाला तर माहिती आहे आता अधिक महिना सुरू आहे. मला असं कळलं की मामाने सुद्धा भाच्याची आपले एक पाय धुणे म्हणा, म्हणजे त्याला काहीतरी गिफ्ट देणे, असं अधिक महिन्यामध्ये ते सुद्धा असतं असं मला कळलं आहे. त्याच्यामुळं मी आत्ता आईला घेऊन बाहेर पडतो आहे काही मटेरियल, काही गोष्टी आणण्यासाठी. कारण की उद्या माझी बहीण आणि माझा लाडका चेंडू येणार आहे, माझा भाचा. तर त्याचं ऑप्शन वगैरे मला करायचं आहे. त्याच्यामुळं त्याच्यासाठी बघू काहीतरी छानपैकी काहीतरी ड्रेस किंवा त्याला काय आवडतं हे तर मला माहितीच आहे. आता बघू, उद्या जरा धमाल येणार आहे, आणि आत्ता आपण बाहेर जाऊया आणि बघूया उद्यासाठी, उद्याची तयारी करूया, काय काय गोष्टी लागतात ते घेऊन येऊया. चला तर मग. आज पेट्रोल पंपावर इतकी गर्दी कशी काय? अरे बाप रे, हे काय इतका मोठा आंबा? काय खरं नाही बाबा. ह्यामध्ये 2 किंवा 3 आंबे बसतील नाही का, इतका मोठा आहे. या साईडला भाज्या जरा स्वस्त मिळतात, पण बार्गेनिंग करणं आवश्यक आहे. सगळं उरकल्यावर आमच्या फेवरेट ठिकाणी गेलो पाणीपुरी खायला. मग थेट शॉपमध्ये आलो. चेंडूसाठी काही मिळतंय का चॉकलेटमध्ये, गोळ्यांमध्ये ते पाहण्यासाठी. फायनली गोळ्या, लेमन गोळ्या, श्रीखंडाच्या गोळ्या
हे आपल्याला दिसलेले आहेत. राई बघते काय घ्यायचं. इथं ना मित्रांनो सर्व गोष्टी अगदी फ्रेश मिळतात. तर ह्या गोळ्या आईने फायनल केलेल्या आहेत, म्हणजे घेतल्या आहेत. संध्याकाळ झाल्यामुळं फुलं वाढली होती पण थोडीशी घेतले. आत्ता जस्ट घरी पोहोचलो आहे. आत्ता टाईम झाला आहे रात्रीचे 9:45 आणि आत्ता आम्ही जस्ट घरी पोहोचलो आहे. काही फळं घेतली, भाज्या घेतले आणि उद्याची तयारी करायची तुम्हाला बोलल्याप्रमाणे. तर ती तयारीसाठी पण सगळ्या गोष्टी, फुलं वगैरे असं काय बरंच काही काही नाही घेतलं आहे. हे सगळं घेऊन फायनली घरी पोहोचलो आहे. गरमी अजूनही प्रचंड होती आहे. गाडीवर असताना इतकी थंड मस्त हवा सुटलेली असते, बरं वाटतं. असं वाटतं गाडी थांबूच नाही. पण ठीक आहे, काय हरकत नाही. पुण्यात पावसाचा काही पत्ताच नाही आहे. असो, आज न उद्या येईलच. पण गरमी प्रचंड होते. आत्ता मी तुमच्याशी बोलतो आहे, फॅन चालू केला की बॅकग्राऊंड नॉईज प्रचंड येतो. त्याच्यामुळं फॅन बंद करून तुमच्याशी बोलतो आहे आणि हळूहळू घामाच्या धारा यायला सुरू झालेत मानेशीतून. हा व्लॉग आपण इथंच एंड करूया. आणि तुम्हाला इंटरेस्ट असेल की चेंडूसोबत उद्याचं सेलिब्रेशन कसं होणार आहे, काय होणार आहे, ते पाहण्यासाठी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये परत एकदा हजेरी लावावं लागणार आहे. ते तुम्ही नक्की लावा. आणि पुढच्या व्लॉगमध्ये काय होतं आहे, उद्या काय काय होणार आहे, सेलिब्रेशन, चेंडू आल्यानंतर काय धमाल मस्ती असणार आहे, ते तुम्हाला पाहायला मिळेल. पण ते पुढच्या व्लॉगमध्ये. हा व्लॉग आपण इथंच एंड करूया. आणि तुम्ही जर हा शेवटपर्यंत व्लॉग बघितला असेल आणि तुम्हाला या व्लॉगमधला कोणताही पार्ट आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर तुम्ही बाकीचे व्हिडिओसुद्धा पाहू शकता, तुम्हाला नक्की आवडतील. आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओसुद्धा शेअर करा. आपले फॅमिली व्लॉग असतात, तुम्हाला नक्की आवडतील. सध्या घरातलेच व्लॉग चालू आहेत. हळूहळू जरा इंटरेस्टिंग व्लॉग येतील. बाहेर एक्सप्लोअर करायला जाणार आहे मी, त्यानंतर तेही छान छान व्लॉग्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. नक्की सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तर मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. बाय बाय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.